वर्धितो हम. तर याच भारत मातेला एक मानवंदना देऊन अगदी आपण या आजच्या दिवसाच्या पटलाची सुरुवात करूयात. त्याकरता पुनश्च एकदा विनंती असेल NP11 ला की आपले दोन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेनं पाठवा. शिंदे सर, आपण बघतो ना की प्रत्येक खेळाडू अगदी दोन बॅट हातामध्ये घेऊन ते हेलकावणं म्हणजे किंवा जो पहिला फर्स्ट इनिशियल वॉर्मअप ज्या पद्धतीने आपण पाहतो की मातब्बर खेळाडूंनी ती सुरुवात केली, ती स्टाईल या क्रिकेटमध्ये आणली. मी सर्वप्रथम असं करताना किरण पवारला पाहिलं, द मॅन फ्रॉम सावलेश्वर सावले. कारण ठाणे आणि रायगड पालघर या तीन जिल्ह्यांचं जर टेनिस क्रिकेट आपण पाहिलं ना की मग आपल्याला ओळख होते की टेनिस क्रिकेटची पंढरी असणारे हे तीन जिल्हे आणि ज्यामध्ये अगदी आमचा प्रेक्षक राजा देखील ध्येयवेड प्रेम या टेनिस क्रिकेटवर करत आलाय. त्यामुळे आज देखील आपण या मैदानात पाहतो की अफाट दर्दी क्रीडाप्रेमी या मैदानात उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं ते आदरणीय विजयभाई भगत, त्यांचे देखील आभार. कारण शहापूरमध्ये फार दिवसाची इच्छा होती की समालोचनापर्यंत पोहोचावं. त्यानंतर सातत्यानं मागच्या वर्षीची टुर्नामेंट माझी क्लॅश झाली त्यांच्या वेळेस आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो नाही, परंतु जरूर योग आला. त्याकरता आदरणीय विजयभाईंचे देखील आभार. येस, शिवसेनेचं एक उदात्त आणि बुलंद नेतृत्व. शिवसेना म्हणजे काय तर मग 19 जून 1966 पासून त्या काळ्या पिवळ्या टॅक्सीवरनं जो प्रवास चालू झाला, ज्यावर बाळासाहेबांनी पहिलं भाषण ठोकलं आणि तिथून मग मात्र ध्येयवेड्या कामगारांच्या प्रश्नांच्या विरोधात ती चळवळ सुरू झाली. अगदी प्रत्येक मराठी माणूस पेटून उठला आणि प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या हक्कांसाठी ती चळवळ सुरू झाली. पहिला मोर्चा मग आपण पाहिला की 7 जुलै 1967 ला ज्यावेळी खऱ्या अर्थानं तळागाळातले शिवसैनिक अगदी मग त्या मोठ्या संघटनेला जोडले गेले आणि अगदी मग प्रबोधनकार ठाकरेंचं ते देखणं स्वप्न महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीमध्ये साकार झालं. येस, हीच ताकद उभी केली. म्हणूनच की काय अगदी मग भगवा म्हणजे आमचा श्वास, भगवा म्हणजे आमचा ध्यास, भगवा म्हणजे आमचं प्रेम आणि भगवा म्हणजेच आमचा स्वाभिमान, हेच प्रत्येकानं स्वप्न उराशी उदात्त बाळगलं. येस, जाऊयात आता मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये एक रंगतदार लढत असणार आहे आणि हीच लढत तुम्ही 184 देशांमधून देखील घर बसल्या पाहू शकाल. कारण tenniscricket.in या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अगदी संतोषजी नाणेकर असतील, गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम ज्या पद्धतीनं काम करत आली आज, तर हे त्यांच्या कामाची ही पावती आहे. त्यांच्या कामाचं हे स्वरूप तुम्ही पाहतायत, बहरलेलं स्वरूप. कारण आपण पाहिलं ना की एका वेगळ्या एक्सटेंटवर या लोकांनी काम केलं आणि स्वतःला या टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये झोकून दिल्यानंतरची ही अगदी आपण पाहतो की यशस्वीता आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या हातावरनं व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल सिली मिड ऑफ मधून सरळ चेंडू मात्र भिरकावून दिलाय. अगदी पंच आणि त्यातलं टायमिंग पहा की किती प्रॉपर चेंडूला पंच केलं. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना शिंदे सर की टेनिस क्रिकेट म्हणजे आता ग्रहणं लागली टेनिस क्रिकेटला. कारण जे जुने टेनिस क्रिकेटर होते त्यांच्याकडनं हे क्लास टेक्निकल स्ट्रायकर स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळायचे, परंतु आता एखादा फलंदाज शफल होतो सहजतेनं, तो लॉंग ऑन झोन मध्ये ताकदीनं फटका कन्वर्ट करतो. येस, बॅटची एज आणि चेंडू जाऊन पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसरा चेंडू निर्धाव, धावसंख्या धावफलकाचा उद्घोष झालाय 2 धावसंख्येनं. हाच आकडा आहे ज्यावेळी महेंद्रसिंग धोनीनं तो हेलिकॉप्टर खेचला आणि वानखेडेवरनं आपण पाहिलं ना की श्रीलंकेच्या विरोधात 2 एप्रिल 2011 तो इतिहास घडला तब्बल 25 वर्षानंतर. म्हणजे 25 जून 1983 नंतरचा दुसरा विश्वचषक भारतानं इतक्या वर्षानंतर जिंकलाय. येस, बॅटचा एज अगदी अपर एज, अपर स्ट्रोक. कारण जर आपण पाहिलं ना हँड आय कोऑर्डिनेशन त्या फलंदाजाचं चुकलं आणि बॉल बॅटच्या बरोबर स्टिकरच्या थोडा खाली कनेक्ट झाला, त्यामुळे फलंदाजाला परतीच्या प्रवासाला यावं लागतंय. NP11 साठी पहिला गडी बाद. मिस्टर सूरज विषे back to the pavilion has to depart for wicket number 1. yes, नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. सूरज हजारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की टेनिस क्रिकेट म्हटलं की आता प्रत्येक खेळाडूचा जीव म्हणजे टेनिस क्रिकेट झालाय. सोमवारपासून रविवारपर्यंत स्पर्धा अगदी पूर्ण जाम आहेत. शेड्यूल्ड या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये एकेका दिवशी अगदी मी तर म्हणेन की एकेका विभागामध्ये 3-3 स्पर्धा लागल्या शिंदे सर. आणि येस, प्रत्येक खेळाडूला एक चांगला म्हणजे तुम्ही मेहनत करा, परिश्रम करा. कारण जगाच्या नेहमी आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ना की जर तुमच्यापाशी आत्मविश्वास आणि आत्मबळ असेल ना तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. आणि तेच आत्मबळ या टेनिस क्रिकेटमध्ये देखील तुम्ही दाखवलं ना. ते परिश्रम तुम्ही जर केलेत तर निश्चितच तुमच्या मागे
तुमचा विजय चालून येईल. गोलंदाज तयार. लेग कटर क्विक लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं चेंडूला, परंतु तितकाच चांगल्या पद्धतीनं ग्लान्स केलं. चेंडू सरळ भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार चौकार आणि मला वाटते पहिल्या चौकाराची खेळी या षटकातनं झाली आहे. धावफलकाचा आलेख तुम्ही पाहू शकाल. 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आणि हाच 6 आकडा जेव्हा जेव्हा धावफलकावर येतो ना तेव्हा तेव्हा आठवण होते लेजंड क्रिकेटर सर कपिल देव निकंज. कारण 1983 कोण विसरणार, 183 धावा आणि वेस्ट इंडिज सारखा एक मातब्बर आणि टेनिस आपण पाहतो की लेदर क्रिकेट विश्वात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक वेगळी उंची प्रस्थापित केलेला हा संघ, त्याला थोपवायचं होतं. कुठेतरी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली त्या दिवशी आणि त्याचमुळे की काय कपिल देव निकंज सर देखील या क्रिकेट विश्वामध्ये येस डेफिनेटली गुड डिलिव्हरी आठवण करून दिली या बॉलनं नवीन कश्यपची. कारण हा चेंडू डिलिव्हर्जन पहा किती सुरेख आहे या गोलंदाजाचं. अर्जुन बांगर आहेत. येस आम्ही पाहिले की बोरशेती नावाचा देखील एक संघ आहे. येस आणि त्याच ओपन क्रिकेटमधून हा खेळाडू देखील गाव गटामध्ये देखील प्रमोट झालाय. तोच अर्जुन बांगरला तुम्ही पाहताय. सुपर बॉलिंग, दर्जा गोलंदाजी, खांद्याच्या सरळ रेषेतलं त्याचं एक्झिक्युशन पहा चेंडूवरचं. कारण आपण म्हणतो ना की गुडलँड स्पॉट इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट. या टेनिस क्रिकेटमधली 2 ब्रह्मास्त्र आहेत, त्यामधलं हे दुसरं ब्रह्मास्त्र आहे. आणि पहिलं ब्रह्मास्त्र कोणतं तर मग तुमचं टो क्रशिंग यॉर्कर. तर हेच तुम्हाला जाणता आलं पाहिजे आणि तेच अर्जुन बांगरनं केलं. पहिल्या षटकाची खेळी संपली. फक्त 6 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्यात. कारण किती कटाक्षानं चेंडू हाताळले ते मात्र दाखवलं अक्षरशः अर्जुन बांगरनं. येस बालिया टोपन नावानं देखील एक खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये आला. आय थिंक विनोद त्याचं नाव असावं, कारण मागच्या वर्षी वाडा विभागामध्ये देखील त्या खेळाडूनं खूप सुबत्तापूर्ण कामगिरी केली. पालघर टेनिस क्रिकेटमध्ये अर्नाळ्याची स्पर्धा त्या खेळाडूनं खूप चांगल्या पद्धतीने गाजवली. तदनंतर आपण पाहिलं की ग्रामीण, मी म्हणतो ना शिंदे सर की ग्रामीण म्हणजे या टेनिस क्रिकेटचा श्वास आहे. कारण 11 गावातल्या 11पेक्षा 1 गावातल्या 11 कधीही चांगले. कारण त्यामध्ये मग प्रत्येक खेळाडू जीवाच्या आकांतानं स्वतःच्या गावासाठी खेळत असतो. प्रत्येक खेळाडू स्वतःच्या गावाच्या अभिमानासाठी झटत असतो आणि तेच क्रिकेट सुबत्तापूर्ण असतं. तर हेच दिवस टेनिस क्रिकेटला अगदी आपण पाहतो ना की मग अगदी जय बजरंग गोरसई सारखा संघ असेल, ए बी दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं प्रमोट होत आहेत. तदनंतर आपण पाहिलं की वाकळण सारखा संघ आहे, तिकडनं माहुल गाव आहे, तदनंतर जय हनुमान कामोठे आहे, सावळेश्वर सावळे आहे, तिकडनं कुडूस आहे. मातब्बर एक गाव ग्रामीणचं पटल त्यांनी सजवलं. इकडनं बोरशेती आहे. बरेचसे संघ आहेत 1 गाव 11चे की ज्यांची उंची त्यांनी वेगळ्या प्रतीनं प्रस्थापित केली आहे आणि इतकी स्वतःच्या उराशी इतका स्वाभिमान बाळगतात की मग ओपन क्रिकेटमधल्या 11 खेळाडूंना हरवण्याची ताकद देखील या संघांमध्ये. हीच की काय त्या टेनिस क्रिकेटची ताकद या ग्रामीण खेळामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. बाली विनोद भागरे गोलंदाजी मार्कवर अराउंड दी विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल आल्या पहिल्या चेंडूवर चेंडूला उडवलंय, परंतु फटक्यात टायमिंग जरी प्रॉपर असलं तरी ताकद नव्हती. क्षेत्र पहा प्रतिबंधित होतं क्षेत्ररक्षकांपासून. सरळ चेंडू निघून गेला. 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार असणार आहे. विनोद भागरेच्या विरोधात चढवलेला हा हवाई हल्ला मिसटायमिंग स्ट्रोक होता, परंतु त्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक नव्हता. आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं की या पद्धतीनं ही वर्तुळ पाकळीच्या थोड्या पुढच्या झोनमध्ये जेव्हा जेव्हा चेंडू पडतो ना तेव्हा तेव्हा लॉंग ऑन किंवा जे डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतात त्यांना देखील चेंडूला स्थगिती देणं फार अवघड होऊन जातं. मग त्याकरता उपाय एकच की ज्यावेळी चेंडू फलंदाजाच्या बॅटमधनं निघतो ना तेव्हाच तुम्ही तुमची धावगती तैनात करा. आणि यस तेच कुठेतरी कौशल्य जमलं नसावं त्या गोलंदाजाला. ती वर्तुळ पाकळी कव्हर झाली नसावी त्या क्षेत्ररक्षकाला आणि त्याचमुळे की काय हा चेंडू सरळ 4 धावांसाठी जाऊन पोहोचलाय. विनोद पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड विकेट समोर. फलंदाजानं खूप चांगला स्ट्रोक जरी पेश केला असला तरी सिली मेडॉनच्या शॉर्ट झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, ज्यावर धावसंख्या 0 आकड्यानं कन्वर्ट होईल. येस 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 10 म्हणजेच दशकाची धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 10 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद झालाय टीम NP11चा. समोर फलंदाज तयार. सूरज आहेत. क्विक ऑफ ब्रेक आणि तितक्याच जबाबदारीनं हा फटका सरळ भिरकावून दिलाय. सूरजच्या बॅटमधनं आलेला दमदार चौकार. सूरज हजारे काय अफलातून फलंदाजी करतोय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॅटिंग पेशकश करताना, कारण इतका क्विक ऑफ ब्रेक त्या फलंदाजानं, त्या चेंडूवरची नजर किती अप्रतिम असावी त्या फलंदाजाची.
ते त्यांना दाखवलं. त्याच्यातला प्रेझन्स ऑफ माइंडचा पुरेपूर वापर, हजरजबाबीपणा, त्याचा रिफ्लक्स आर्च, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन, सुपर बॉलिंग. आता चेंडू पहा, बॅक ऑफ द हँड हाताळलाय. म्हणजेच टेनिस क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की व्हॅरिएशन्स शुड बी देअर. जर व्हॅरिएशन्स नसतील तर मग तुम्हाला कुठेतरी विचार करावा लागेल, कारण आता फलंदाज देखील अग्रेसर आलेत, बॅट वेल बॅलन्स आल्यात, चेंडूचं रबर देखील चांगल्या प्रतीचं आलंय. त्यामुळे याआधी आपण जसं MRI चे चेंडू पाहायचो की 110 ग्रामचा असणारा MRI चा बॉल पूर्ण दिवसातून एखादा दुसरा षटकार पाहायला मिळायचा आणि खेळाडू अगदी भरपूर धावून कमवायचे. तर ते टेनिस क्रिकेटचे दिवस बदलले. आता 117 ग्रामचा निविया किंवा 120 ग्रामचा टेनिक्स आपण वापरतो आणि खऱ्या अर्थानं या चेंडूमुळे ना गोलंदाजांची देखील कत्तल झाली. गोलंदाजांवर अनेक प्रतिहल्ले चढवले गेले फलंदाजांच्या माध्यमातून. पण आता गोलंदाजांनी देखील खूप चांगली कामगिरी करतायत. अनेक गोलंदाज वेगवेगळं व्हॅरिएशन्स मेंटेन करतायत आणि त्याचमुळे की काय, आता एक तुल्यबळ लढत देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनोद भागरे पुन्हा एकदा सज्ज होईल आमच्या पॅव्हलियन सिटी एंड कडनं. गोलंदाजी मार्कवर आणि त्याच्या विपक्षामध्ये तुम्ही पाहतायत की सूरज हजारे आहेत, जे खूप चांगली फलंदाजी सध्या त्याच्या बॅटमध्ये होतीये. गोलंदाज तयार. हा चेंडू आपटून टाकला आणि तदनंतर नियंत्रण पहा चेंडूमध्ये किती आहे. यष्टीरक्षकाचं देखील मी जरूर कौतुक करेन, कारण इतकं सोपं, इतकं जबरदस्त धावांसाठी 4 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. एकंदरीत 5 आकडा धावफलकावर कनेक्ट होताना धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 20 या अंकावर. आपण म्हणतो ना शिंदे सर, अफाटाईशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. येस, प्रेमाची सावली नावाचा चित्रपट आणि सुनील गावस्करांनी केलेली ती थोडकीशी भूमिका. परंतु अर्थातच मित्रांनो, जीवन आणि क्रिकेटमधलं साधर्म्य, जीवनात जसे चढ उतार पाहाल तसेच क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील. सुपर स्ट्रोक, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, फ्री हिटची संधी जरूर गमावले सूरज हजारे, थोडेसे अगदी निराश झाले स्वतःवरच आणि तदनंतर स्क्वेअर लेग मधून एक धाव आली. याच एका अंकाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एकच गडी बाद झालाय. 21 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. अर्जुनला आपण पाहिलं, पहिलं षटक त्यानं कटाक्षानं हाताळलं, ज्यामध्ये धावा त्यानं खर्च केल्या त्या फक्त 6, आणि आता दुसरं षटक बालीनं हाताळलं, ज्यावर थोडीशी जास्त धावसंख्याची कमाई अर्थातच NP11 या संघाच्या माध्यमातून झाली आहे. धावफलक 10.50 च्या सरासरीनं प्रति षटकामागे रचलं जात आहे. धावसंख्या 21 या अंकावर. पुन्हा एकदा आपण अर्जुनला पाहतोय. अर्जुन आलेत गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता. अर्जुन बांगर गोलंदाजी बाकवर येईल आणि त्याच्या विपक्षामध्ये सूरज हजारे. खेपट्टीला अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतो ना की कोंडाणा सर करताना घोरपडीचा वापर केला, जशी ती कड्याला चिपकून बसली ना, तसा सूरज हजारे देखील विकेटला चिपकून बसलाय आणि त्याला ठाऊक आहे या स्पर्धेची किंमत काय, या वेताळ स्वामी चषकाची किंमत काय, ती मात्र या खेळाडूला ठाऊक आहे. त्यामुळेच की काय, प्रत्येक खेळाडू जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय आपल्या संघाच्या विजयाकरता. येस, क्षेत्ररक्षण विस्तारलेल्या अवस्थेत तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट पॉइंट मध्ये एक खेळाडू तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडूला तुम्ही पाहू शकाल. तदनंतर डीप लॉंग ऑन मध्ये एका खेळाडूला तुम्ही पाहतायत. तदनंतर बाली मात्र चाललेत ऑर्थोडॉक्स काव कॉर्नरच्या दिशेनं. तदनंतर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डीप झोन मध्ये एका खेळाडूला तुम्ही पाहू शकाल आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये 12 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू तैनात. येस, एकंदरीत ही व्यूहरचना आहे आणि हेच चक्रव्यूह मात्र सजवलंय. आपण पाहतो की एका बाजूला नीरज स्पोर्ट्स संघ, येस डेफिनेटली चांगला खेळ. कालच्या फेरीतून NP स्पोर्ट्स बी टीम गोज टू दी टॉप 1. अगदी टॉप मध्ये पोहोचलेत. पहिला बॉल घेऊन आल्याला प्रहार, व्हॉट अ फ्लिक, काय दर्जेदार फटका आणि तितकाच कमालीचा झेल. सुपर कॅच, इट्स अ स्टनिंग कॅच, दर्जेदार, तुफान आणि खऱ्या अर्थानं अफलातून. फलंदाज बाद सूरज हजारे, सगळ्यात मोठा हादरा, सगळ्यात मोठा फलंदाज बाद झालाय. NP11 ची निश्चितच रूपानं त्यांना आता बॅकफुटवर यावं लागेल. फलंदाज बाद.
येस, अजित फरडे मैदानात पोहोचतायत, द मॅन फ्रॉम चेरवली. येस, या खेळाडूच्या नावावर देखील अफाट विक्रम आहेत. 29 चेंडूंमध्ये त्याच्या नावावर शतकाची खेळी आहे. तब्बल मोठी धावसंख्या त्यानं उभी केली आहे. आपण पाहतो की अगदी 2 ते 3 दिवसाच्या स्पर्धेत 31 तारखेला वाडा विभागातनं प्रमोट झालेला फैजान मेमननं देखील खूप कमालीचं प्रदर्शन 27 चेंडूंमध्ये त्यानं षटक घोषित केलं. अनेक खेळाडू आहेत, अनेक खेळाडूंच्या नावावर ते विक्रम आहेत. या सवयात मैदानाच्या आत गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज अर्जुन भागरे त्याच्या विपक्षामध्ये फलंदाजीसाठी समोर हेमंत सोकांडे. येस, स्ट्राइकर एंडवर स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुपर बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी हाताळली, सरळ यष्टिरक्षकांना देखील कलेक्शन केलं आणि हेच कलेक्शन यशस्वीरित्या झाल्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता जी होतीये. धावफलक 2 चेंडूंच्या खेळाच्या समवेत मात्र जाऊन पोहोचलाय फक्त 21 या अंकावर. 21 ओनली रन्स ऑन बोर्ड. फक्त 21 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. गोलंदाज तयार. ओव्हर पिच डिलिव्हरी होती, परंतु चेंडूचा वेग इतका अफाट होता की फळीला देखील त्यानं बॅकफुटवर धाडलं. तदनंतर डीप स्क्वेअर लेग मधून या आधीच्या चेंडूवर ज्यानं सुरेख झेल टिपला 2 चेंडूंपूर्वी, तोच खेळाडू मात्र झपाट्यानं चित्त्याच्या चपळाईनं त्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि धावा, येस डेफिनेटली या चेंडूवर 2 धावा खर्च झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या अंकावर. 23 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतो की याच गोलंदाजानं पहिलं षटक देखील हाताळलं. त्यानंतर आता तिसऱ्या षटकाची नियुक्ती देखील त्याच्या मार्फत. ओव्हर पिच हा चेंडू अलॉंग दी कार्पेट जमिनीला घासत जाऊन पोहोचला लॉंग ऑन मध्ये. येस, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधल्या क्षेत्रामध्ये चेंडूला क्षेत्ररक्षित केलं गेलं. पुनश्च 2 धावा आल्यात आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 25 या आकड्यावर. शिंदे सर, आपण पाहायचो ना की आधी जसा पावसाळा संपायचा ना तसा मराठी मैदानाच्या प्रांगणांमध्ये खेळाची सुरुवात व्हायची, परंतु आता काय झालंय की प्रत्येक जण आपल्या पोराला कॉन्व्हेंटमध्ये पोहोचवतोय. त्यामुळे या मराठी शाळा वाचवण्याकरता देखील प्रयत्न होणं फार गरजेचं आहे. जर तुमच्या शरीराचा सर्वांगीण विकास तुम्हाला घडवायचा आहे तर मग प्रत्येक व्यक्तिमत्वाला खेळ हे अनिवार्य असतील आणि जर त्या खेळाची सुरुवात कुठून होत असेल तर मग याच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, कारण त्याच शिक्षकांनी आम्हाला बोटाला धरून या मैदानात आणलं. लंगडी सारखा खेळ असेल, खो खो सारखे खेळ असतील, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, त्यातून येणाऱ्या मागच्या पिढीची सर्वांगीण सुबत्ता पहा शरीराची आणि आताच्या पिढीची सुबत्ता पहा. आताची पिढी मात्र मोबाईल मध्ये रंगली आहे आणि याआधी आपण पाहायचो ना की लगोरी खेळायचो, क्रिकेट खेळायचो, कबड्डी खेळायचो, अगदी मग घरचे देखील सायंकाळी आपली वाट बसत बघायचे. येस, हे सगळे दिवस कुठेतरी आता हरवलेत आणि ते दिवस पुनश्च पाहण्याकरता तुम्हाला मराठी शाळा जरूर वाचाव्या लागतील आणि त्याच मराठी शाळांमध्ये तुमच्या पोरांना देखील तुम्हाला पाठवावं लागेल. येस, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खयेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. तर त्याच मराठीची महती. येस, फलंदाजाला परतावं लागतंय. फलंदाज बाद, विकेटचं पतन, विकेट क्रमांक 2 मैदानातून. येस, तिसरा गडी बाद झालाय, तिसरा विकेटचं पतन झालंय, तिसरा गडी बाद होऊन मैदानातून परतीच्या प्रवासाला मिस्टर हेमंत परत आहेत. रुपेश फरडी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पोहोचतील. रुपेशला तुम्ही पाहू शकाल. अगदी हा देखील जोपर्यंत आपण पाहतो ना की अजित मैदानात आहेत तोपर्यंत या मॅच मध्ये एनपी स्पोर्ट्स जी पकड आहे ती अगदी मग एक टॅकलिंग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. तुल्यबळ लढत हीच धुमस चक्री आणि क्रिकेट मधली ही मैत्रीपूर्ण ठस्सन या मैदानात देखील तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आज तुम्ही ओपन क्रिकेटचा थर्रार अनुभवत आहे. येस, अर्जुन भागरे गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत चेंडू त्याच्या हाताळून झाले ते 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. आल्याला प्रहार, काय टायमिंग आहे. इट्स अ टेक्निकल साऊंड सेड दॅट इट्स अ 6. 6 धावा, षटकार. अगदी प्रॉपर टायमिंग आणि बॅट मधलं आणि बॉल मधलं कोऑर्डिनेशन पहा. प्रॉपर टायमिंग, मधोमध चेंडू बॅटचा लागला आणि स्वीट साऊंड, टेक्निकल साऊंड सांगून गेला की ज्यावेळी बॅटवर हा चेंडू आदळला त्यावेळी 6 धावांची मोहोर या चेंडूवर उमटली होती. येस, हीच षटकाराची खेळी आणि याच 6 धावसंख्येच्या मदतीनिशी
धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 33 या अंकावर. देर आर 33 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 18 डिलिव्हरीज. पहिलं सत्र चालू असताना ज्या मार्फत 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 33 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. मॅन फ्रॉम चेरवली दोन्ही खेळाडू अजित फरडे आणि रुपेश फरडे यांना तुम्ही पाहू शकाल. किनवली विभागातलं हे क्रिकेट आहे आणि तेच प्रॉपर टायमिंग तुम्ही पाहतायत. कारण हल्ली आपण पाहतो ना की ही चौफेर फटकेबाजी टेनिस क्रिकेटमधून कुठेतरी हरवत चालली आहे आणि तेच क्लासिकल स्ट्रोक जर तुम्ही मैदानात दाखवाल तर मग मात्र जो सच्चा क्रिकेटचा चाहता आहे त्याचे डोळे देखील सुकावतात, त्याचा दिवस देखील सत्कर्मी लागतो आणि तेच सौंदर्यपूर्ण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येस, चौथं षटक प्रगतीपथावर येईल. जी नियमावली आहे क्रिकेटची त्या नियमावलीचं पालन प्रत्येक संघानं जरूर करावं. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे सोशल डिस्टन्सिंगचं पालन आहे ते मॅन्डेटरीली करा. टीम मीटिंग त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आहेत. तदनंतर चेंडूला लाळ लावण्याचा जो प्रकार आहे त्याच्यावर देखील निर्बंध आहेत आणि हे नियम अगदी मग आपण देखील फॉलो केलेच पाहिजेत. कारण सध्या कोरोना नावाच्या महामारीचं थैमान, कारण लस जरी बाजारात आली असली तरी देखील आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे. डेफिनेटली अगदी खूप जबाबदारीनं आपण ती भूमिका निभावली. संघर्षात्मक प्रतिकूल परिस्थितीचा काळ अनुभवला. साधारणतः 4 ते 5 महिन्यांचा तो काळ, चित्तथरारक काळ आपण अनुभवल्यानंतर मात्र आता पुनश्च ते समालोचकांच्या ऐकू येणारे आवाज, क्रिकेटमध्ये प्रेक्षकांची जी तुडुंब गर्दी, या सर्वाला हळूहळू ऑन ट्रॅक यायला सुरुवात झाली आहे. येस, डेफिनेटली जाऊयात मॅचकडे. चौथं षटक प्रगतीपथावर घेऊन ओमकार आलेत. गोलंदाजी मार्कवर ओमकार तयार. त्याच्या विपक्षामध्ये रुपेश फरडेला तुम्ही पाहतायत स्ट्रायकर एंडवर. मॅन फ्रॉम चेरवली आणि सामना 5 षटकांचा आहे त्यामुळे एक जमेची बाजू ठरू शकेल. ही स्लॉग ओव्हर्स ज्याला आपण गावरान भाषेत हाणामारीची षटकं म्हणतो त्या हाणामारीच्या षटकांना सुरुवात होईल. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर. पहिल्या चेंडूला आपण पाहतो की नियंत्रण गमावलं या चेंडूवर आणि तदनंतर नोची उद्घोषणा देखील झाली आहे. नो बॉलचा इशारा आला पंचांमार्फत. आता फ्री हिट. येस, 2007 साल आजही आठवलं ना की मग 9 ऑक्टोबर 2007 ला पहिली फ्री हिट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिली. त्याच दिवशी तो नियम आला आणि त्या दिवसापासून त्या नियमाची अंमलबजावणी झाली आणि तदनंतर आपण पाहिलं की मग त्यामध्ये देखील चेंजेस झाले. कारण फक्त ओव्हरस्टेपिंग नो बॉललाच फ्री हिट असायची, परंतु 2016 ला तो देखील नियम बदलला. ईच अँड एव्हरी नो बॉल हॅज अ फ्री हिट असा नियम ICC ने बनवल्यानंतर मग मात्र आता प्रत्येक नो बॉलला फ्री हिट मिळू शकेल. थोडंसं डिस्कशन होत आहे, पंचांमध्ये देखील चर्चासत्र रंगतायत. अगदी आपण पाहतो खेळाडू देखील थोडंसं संघर्षात्मक काळ, परंतु आपण म्हणतो ना की कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचा वेळ जे असतं ते रक्तात असावं लागतं आणि तेच मैदानात देखील दिसणं गरजेचं आहे. डेफिनेटली धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर. संघर्ष होतोय जरूर गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण पहिलं षटक जर आपण वगळलं अर्जुन भागरेचं, त्यानंतर उर्वरित दोनही षटकं ज्यावर खूप भली मोठी धावसंख्या उभी झाली आणि हे मैदान तुम्ही पाहू शकाल की तुम्हाला फ्रंट साईडला जास्तीत जास्त खेळावं लागेल. त्यामुळे वर्तुळ पाकळीचं बरंचसं क्षेत्र हे प्रतिबंधित आहे आणि त्याचमुळे की काय फलंदाजीसाठी देखील तुम्हाला कौशल्य वापरावं लागतील. अगदी जास्तीत जास्त धावसंख्या टार्गेट चेस करताना. यस, फ्री हिट आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हातानं हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. त्याच्या विपक्षामध्ये रुपेश फरडेला तुम्ही पाहतायत स्ट्रायकर एंडवर. यस, मॅचला सुरुवात होतीये. षटक क्रमांक 4. सुपर बॉलिंग. हेच तर कमबॅक आहे. जीवनामध्ये जेव्हा तुम्ही कमबॅक कराल त्यावेळी तुम्हाला यश मिळेल. खेळामध्ये देखील तुम्ही कमबॅक कराल त्यावेळी तुम्हाला यश मिळेल आणि तेच दाखवतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सुपर परफॉर्मन्स. येस, हीच तर चढ उतार बघताना तुम्हाला हेच जीवन आणि हेच क्रिकेट तुम्हाला शिकवेल. हेच कमबॅक अतिशय महत्त्वपूर्ण. पहिल्या बॉलची खेळी संपुष्टात. धावसंख्या 1 आकड्यानं कनेक्ट होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 36 या अंकावर. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं अजित फरडेच्या विरोधात. सुपर अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. प्रेडिक्शन चुकलं, चेंडूवरचा अंदाज चुकला
आणि तोच अंदाज चुकल्यानंतर मग मात्र आपण पाहिलं की निर्धाव चेंडूची सांगता देखील होतीये. येस, इट्स डॉट बॉल. आणि हाच निर्धाव चेंडू संपल्यानंतर स्थिर अवस्थेतली धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 36 या आकड्यावर. गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा तीच चुकी करतोय फलंदाज अजित फरडे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. 22च्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाकडनं चुकी झाल्यानंतर ही धावसंख्या धावफलकावर कनेक्ट होतीये. धावफलक 1 या आकड्यानं जाऊन पोहोचेल 37. 37 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. येस, खूप चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजित मात्र स्वतःच्या मनाशी सांगतायत की खाईन तर तुपाशी, नाहीतर मग मी मात्र उपाशी. मोठेच फटके त्यांना कन्वर्ट करायचे होते, त्यामुळेच की काय त्यांना बॅकफुटवर यावं लागलं. सुपर स्ट्रोक. व्हॉट अ स्टनिंग स्ट्रोक. इट्स अ ह्यूज सिक्सर. हा छत्रपतींचा छावा ठोकतोय 6 धावा. षटकार. रुपेश फरडेच्या बॅटमधनं आलेला हा स्ट्रोक. काय दर्जेदार स्ट्रोक खेळला या फलंदाजानं. आणि संघाला असलेली गरज त्यांना ओळखली. त्याच चेंडूच्या विरोधात चढवलेला हा हवाई हल्ला. सरळ चेंडू मात्र निघून गेला 6 धावांसाठी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. या षटकारानंतर 43 43 धावसंख्येची खेळी धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अगदी अजून एक षटक असणार आहे. तब्बल 8 चेंडूंचं हे 17 शेष असणार आहे. आणि याच 8 चेंडूंच्या 17मध्ये मॅक्सिमम शुड बी देअर. एक एक्सटेंड खूप मोठा लावण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजीच्या विरोधामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचा. येस रमेश, आपण पाहतो ना की एक वेगळ्या प्रतीचं क्रिकेट दाखवतायत सध्या रुपेश. मॅचचा बॉल घ्या असा इशारा करतोय फलंदाज. येस, हीच ती ताकद टेक्निकल बेसिक्सची. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ओमकार. टायमिंग केलं प्रॉपर. चेंडूला वेट केलं, संयम बाळगला आणि तदनंतर चेंडूचा फटका कन्वर्ट केला लॉंग ऑन मध्ये, ज्यावर सरशी होतीये. गोलंदाज ओमकारच्या विरोधात 1 धावसंख्येनं अर्जुन त्या चेंडूवर पोहोचले आणि तदनंतर 1 धावसंख्येनं धावफलकाचा आलेख देखील उंचावतोय 44 या आकड्यावर. या 44 आकडा जेव्हा जेव्हा धावफलकावर येतो ना तेव्हा आठवण होते सर वीरेंद्र सेहवाग. कारण सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणायचे ना की जेव्हा मी नॉन स्ट्रायकर एंडवर असायचो आणि सेहवागचा बॅकफुट पंच बघण्यामध्ये जे नेत्रसुख असायचं त्याची एक वेगळी नियुक्ती. अजित फरडे. व्हॉट अ शॉट. चेंडू मात्र निघून जाईल. अजित फरडे ब्रँडेड फटका. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. 6 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. याच 6 आकड्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 50 या आकड्यावर. अर्धशतकाची खेळी संपुष्टात आली आहे. येस, षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात आलंय. आपण सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं 12.25 ची सरासरी प्रति षटकामागे 12.25 धावा कमवल्यात असं म्हणायला हरकत नाही. 50 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 50 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं षटक अंतिम. अगदी हेच अंतिम षटक अतिशय महत्वपूर्ण राहणार. कारण शिंदे सर आपण पाहतो ना की या अंतिम षटकावर टार्गेट सेट असणार आहे आणि त्यानंतर अगदी NP11 संघाच्या दोन्ही खेळाडूंना ठाऊक आहे की मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला हा नीरज स्पोर्ट्स हा संघ आहे. त्यामुळे त्यांच्या विपक्षामध्ये मोठी धावसंख्या उभं राहणं फार गरजेचं आहे आणि तीच धावसंख्या दिसू शकेल का. येस, ड्रिंक ब्रेक्स देखील होत आहेत. आपण पाहतो खेळाडूंपर्यंत पाण्याची व्यवस्था देखील होते. त्यामार्फत कुठेतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न देखील होतो. परंतु प्रत्येक खेळाडू मैदानात स्वतःचा 100% देण्याचा प्रयत्न जरूर करतो. एक सुबत्तापूर्ण क्रिकेट. कारण ठाणे ग्रामीणचं क्रिकेट ज्या पद्धतीनं वधारलंय, ठाणे ग्रामीण मधून ज्या पद्धतीनं खेळाडू प्रमोट होत आहेत, सुपर अप्रतिम. परंतु लेदर क्रिकेटमध्ये देखील त्याच वेगानं खेळाडू जायला पाहिजेत. कारण जसं आपण पाहतो पालघरसाठी एक महत्वाकांक्षी भूमिका निभावणारे शार्दुल ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचले. तदनंतर आपण पाहतो पृथ्वी शॉ देखील पोहोचले. तर येस, ही पालघरची ताकद त्यांनी दाखवली. तसंच अगदी त्याच स्तरातून अगदी मग आपल्या ठाणे जिल्ह्यातून देखील, रायगड जिल्ह्यातून देखील खेळाडू प्रमोट झाले पाहिजेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत. येस, त्याकरता लेदर क्रिकेट देखील मॅक्सिमम खेळत जायला पाहिजे. आणि टेनिस क्रिकेट. येस, संदीप निमसेचं नाव मी जरूर घेईन कारण ते सध्या मला वाटतं अकॅडमी देखील त्यांची आहे. सुपर स्ट्रोक. चेंडू वेट केला.
संधी आली आणि त्या संधीचं सोनं मात्र करतोय फलंदाज रुपेश फरडेच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक षटकार. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं आहे ना तर तुमच्याकडे संयम पाहिजे आणि तोच संयम बाळगला फलंदाजानं. चेंडू येईपर्यंत वेट केलं, चेंडू आल्यानंतर त्या चेंडूवर इतक्या अप्रतिमरित्या आघात केला की सरळ चेंडूला फेकून दिलं वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर 6 धावांसाठी. येस, या षटकारानं सुरुवात केली आहे. दशरथच्या विरोधात हा हवाई हल्ला चढवला आणि खऱ्या अर्थानं रुपेश फरडेनं त्याच्या चेरवली ब्रँडचा षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये पेशकश केलाय. गोलंदाज तयार. ओ द विकेटनं रुपेश फरडेच्या विरोधात सुपर बॉलिंग. आता अंदाज चुकला कारण चेंडू प्लम झाला अक्षरशः. फिजिक्स मधलं हे दुसरं अनालिसिस आहे, प्लम्प अनालिसिस. टाइम विथ रिस्पेक्ट टू फंक्शन विथ मोशन हेच बदललं गोलंदाजानं आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं एका निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. प्रोजेक्टाईल मोशन कमी दिली चेंडूला आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज तयार. ओ द विकेट. खोलवर टप्प्याचा टो क्रशिंग यॉर्कर नाही म्हणता येणार परंतु आउटसाइड दी ऑप्स्टम डीप यॉर्कर हाताळणं तुकाराम कुंचेची कुठेतरी आठवण करून दिली या गोलंदाजानं. कारण याच चेंडूच्या ओळखीनं तो गोलंदाज महाराज या नावानं आला टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याची स्वतःची एक वेगळी उंची त्यानं प्रस्थापित केली, एक वेगळा दर्जा त्यानं प्रस्थापित केला. येस, सातत्यानं प्रतीक 11 पुणे सारख्या संघाला त्यानं प्रमोशन दिलं आणि आता आपण पाहतो की बरेचसे ग्रामीण खेळाडू देखील त्याच खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःचा यशस्वाचा आलेख देखील उंचावत आहेत. चांगला बॉल हाताळलाय परंतु हा चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप आहे त्यामुळे पंच इशारा करतायत. येस, इट्स डेफिनेटली व्हाईट बॉल आणि याच एका व्हाईट बॉलच्या धावसंख्येच्या नियुक्तीनंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 57 या धावसंख्येवर. 57. येस, 58 धावा धावफलकावर आहेत. थोडेसे चेंजेस होत आहेत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये. पुढचा बॉल घेऊन दशरथ तयार. आल्या प्रहार बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर इट्स अ बिग 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 सिक्सर. अगदी हाच स्ट्रोक अजित फरडेच्या बॅट मधनं षटकार. 64 आर देअर. 64 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 64 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. चेंडू क्रमांक 4 वर देखील मोठा फटका आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि कानमंत्र देतात आता अनेक खेळाडू पाठराखण करण्याकरता. याच संघाला आपल्या संघाची जी सध्या महासागरात डगमगलेली नाव आहे तिला किनाऱ्यावर आणण्याकरता, तिला सावरण्याकरता प्रत्येक खेळाडू मात्र जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर राऊंड विकेट. हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय दर्जेदार झेल टिपलाय. सुपर प्रेझेन्स ऑफ माइंड. कमालीचं प्रदर्शन. ईट का जवाब पत्थर से. सुपर चोख प्रत्युत्तर. फलंदाज बाद. अजित फरडे बॅक टू द पॅव्हलियन. विकेट क्रमांक 4 मैदानातून परतीच्या प्रवासाला. येस, टीम कॅप्टन सचिन खोडके पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटच्या चेंडूची धुरा ते सांभाळतील. संधी असणार आहे त्याकरता आपण पाहतो की जेव्हा तुम्ही खूप चांगली कामगिरी करताना तेव्हा यशाची आणि मायाची एक थाप देखील आपल्या पाठीवर पडते आणि तीच थाप सध्या अजित फरडेच्या पाठीवर देखील पडते. कारण अजित फरडेनं जी फलंदाजी केली, संघाला ज्या धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या मात्र अगदी घोषित केली त्यानं धावफलकावर. खूप चांगले स्ट्रोक त्यानं मैदानातून पेशकश केले आणि एकंदरीत धावसंख्या पाहू शकाल तुम्ही 64 रन्स. 64 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. आपण पाहतो ना की अगदी इतिहासच फार मोठा आहे मराठ्यांचा. पानिपतचं घनघोर युद्ध, तदनंतर 40,000 आणि त्याच्या विपक्षामध्ये 1,20,000 सैनिक. अहमदशाह अब्दालीचा पराभव जरी झाला नसला तरी जी जरब बसवली ना श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी, तर खऱ्या अर्थानं या सामन्यांच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला देखील एक मानाचा सलाम, त्यांना देखील एक मानाचा मुजरा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. दशरथ. ओव्हर पिच बॉल परंतु त्यावर मोठी संधी निर्माण करता आली नाही या फलंदाजाला, ज्याला पहिल्या सत्राची खेळी संपुष्टात आली आहे आणि याच 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांसाठी सूचना. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावर. विजयाकरता 65 धावसंख्येची गरज आहे. बोथ टीम कॅप्टन नोट करा ही गोष्ट. 65 धावा, येणारे 30 चेंडू आणि 65 धावसंख्येची गरज असणार आहे. धन्यवाद.
यानंतर मात्र मी तुर्तास थांबतो. दुसऱ्या सत्राकरता आमंत्रित करतोय रमेश शिंदे जे आमच्या सोबत जोडले गेलेत. याच शापूरकरांचा बुलंद आवाज. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच निखिलजी वाकळे. वाड्यापासून जवळपास 40-45 किलोमीटर असणारा शहापूर तालुका आणि दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आपण पोहोचलात. आम्हा शहापूर वासियांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. पहिला डाव या ठिकाणी संपुष्टात येतोय. 64 धाबा धावफलकावर लागल्या गेल्या. सुमधुर आवाजातून आमच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. सन्माननीय निखिलजी वागळे, आपलं सहर्ष स्वागत असेल. न एक मेरा होगा न लाख तेरा होगा, न तारीफ मेरी होगी ना मजाक तेरा होगा, मत कर गुरूर इस क्रिकेट मैच का, एक दिन खाक मेरा होगा और एक दिन खाक तेरा ही होगा. हे स्वप्न आहे, हे झोपेत पडलंय आणि जागे झाल्यानंतर याच स्वप्नाला सिद्ध करण्यासाठी आपण मॅचचा पूर्वार्ध बघितला. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा जाऊया. विजयासाठी 65 धावांचं लक्ष ठेवलंय. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी अजित फर्डेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक एक खेळाडू आहे ना, तो आपल्या संघाला सातत्याने मूर्चीवर नेऊन ठेवत असतो आणि तीच बॅटिंग या ठिकाणी अजित फर्डेच्या माध्यमातून पहिल्या इनिंग्समध्ये पाहायला मिळाली. खूप चांगली बॅटिंग. तब्बल 64 धावा, 30 चेंडू 65 धावांची गरज. निश्चितच हीच धावांची भूक ही मेजबानी करून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील का? दोनही संघाचे सांघिक प्रतिनिधी या ठिकाणी यायचे आहेत. NP स्पोर्ट्स शहापूर, कालच्या दिवसामध्ये NP स्पोर्ट्स शहापूर बी संघ अनेक सामने जिंकल्यानंतर टॉप 1 वर पोहोचलेला आहे. उद्याचा दिवस दी ग्रँड फिनाले. बदल हा निसर्गाचा नियम आहे, पण तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याचसाठी केला अट्टा. शेवटचा दिवस गोड व्हावा. उद्याचा दिवस मात्र आमच्यासाठी आनंदाची पर्वणी असेल. म्हटलं जातं विस्मरण ही सगळ्यात महत्त्वाची शक्ती माणसाला ईश्वराने प्रदान केली आहे. परंतु काही गोष्टी आमच्या काळजावर अशा काही गाठ बांधल्या जातात की त्या गोष्टी आम्हाला कधीही विसरता येत नाही. कारण ही स्पर्धा संपल्यानंतर तब्बल 1 वर्ष, एका वर्षातील तब्बल 12 महिने, 12 महिन्यातील तब्बल 52 आठवडे, 52 आठवड्यातील 365-66 दिवस आणि याच दिवसातील अनेक तास, अनेक मिनिटे, अनेक सेकंद, अनेक मायक्रोसेकंद ही स्पर्धा गमावल्यानंतर या स्पर्धेची वाट बघावी लागेल. निश्चितच ही वाट एवढी बघावी, तिला कोणत्याही प्रकारची वेळ नसावी. हे जर सांगायचं असेल तर मात्र कल करे सो आज, आज करे सो अभी, हे करावं लागेल. आज नाही तो कभी नाही. ही संधी आहे मित्रांनो. संधी दरवाजा ठोठावत असेल ना, त्यावेळेला दरवाजा उघडण्याचं काम आपलं असतं. अन्यथा तीच संधी दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते. एकदाच येते, तिचं सोनं करा. आणि याच संधीचं सोनं करण्यासाठी 65 धावांचं आव्हान पेलण्यासाठी 2 सलामीवीर आपल्या मंद मंद पावलांनी पुन्हा एकदा खेळपट्टीकडे जाताना अर्थातच कॅन्डी आणि बाली. निक नेम हे आहेत दोन्ही खेळाडूंची. कारण कॅन्डीचं वैशिष्ट्य आहे 2017-18चा धर्मवीर चषक आम्हाला आठवेल. याच कॅन्डी नावाच्या बॅट्समन मुंबईच्या एका संघाला 4 मुंड्या चित करून आपली बॅटिंगचा जलवा या बॅट्समनने दाखवला होता. तोच कॅन्डी आणि सोबतीला बॅट्समन असेल बाली. अर्थातच पुन्हा एकदा विजयाचा शंखनाद करून याच शिरपेत्यात मानाचा तुरा रोवण्यासाठी 2 सलामीवीर मैदानाकडे जातील. स्ट्रायकिंगवर बॅट्समन आपण बघाल बाली आणि नॉन स्ट्रायकिंगवर कॅन्डी. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचा मान सन्मान अभिमान भाई अर्थातच विजय भाई भगत साहेब कौतुक असेल. NP स्पोर्ट्स आणि नीरज स्पोर्ट्स आसनगाव N
परंतु याच एनमधून 20 सापडेल का, अर्थातच विक्टरी. आणि त्यासाठी डिझायर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कोणतीही गोष्टी सहजासहजी सापडत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संघर्ष. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देऊ शकतो. आणि ह्याच सामर्थ्यावर आपल्याला विराजमान व्हायचं असेल तर मात्र टेम्परामेंट, देन टॅलेंट अँड टायमिंग, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये प्रॉपर जुळणं गरजेचं असेल. बघूया कर्णधार कोणाकडे चेंडू देईल. मॅच खूप चांगली आहे, कारण या मॅचवर आपलं अस्तित्व आहे. या मॅचचा अर्थातच खूप चांगली स्पर्धा वेताळ स्वामी मित्रमंडळाच्या वतीनं वेताळ स्वामी चषक 2020-21 आम्हाला पाहायला मिळतोय. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर क्रिकेट. आम्हाला इतिहासामध्ये जावं लागेल. अष्टदिशा लक्षावधान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ज्या वेळा 10 मार्च 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ना, तब्बल 2 मिनिटे लागली. आणि तब्बल 2 मिनिटासाठी 2 वर्षाचं अप्रतिम असणारं नियोजन, आणि हेच नियोजन या ठिकाणी करावं लागेल. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाची गोष्ट आहे. महाभारतामध्ये अर्जुनाला सांगितलं होतं, दरबार बघायचा नाही आहे, राजे बघायचे नाही आहे, मासा बघायचा नाही आहे, झाड बघायचं नाही आहे, फक्त बघायचा आहे माशाचा डोळा. आणि युद्धामध्ये सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी की शिवाजी महालेना तुम्ही बघायचं नाही आहे, शामियाना तुम्ही बघायचा नाही, अफजल खान तुम्ही बघायचा नाही, छत्रपती शिवाजी महाराज फक्त बघायचा आहे सय्यद बंडा. प्रॉपर टायमिंग जुळणं गरजेचं आहे. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आणि हे करावं लागेल दोनही संघाला. टीट फॉर टॅट ॲक्शन बघितली, आता मात्र रिॲक्शन बघावी लागेल. नाण्याची पहिली बाजू पडताळली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ही मॅच चालू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हेमंत सोकांडे, स्ट्रायकिंगवर बॅट्समन आपण बघाल बाली, नॉन स्ट्राईक एंडवर कॅन्डी. लेट्स प्ले. दोन्ही अंपायरचं कौतुक केलं जाईल. 12 वाजून 4 मिनिटांनी पहिला चेंडू पडला जाईल. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फेस करावा लागेल बालीला. यावेळेस शॉट ऑफ गुड लेनच्या स्पॉटवर थोडासा पडताना दिसला, परंतु पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. चेंडूचा होईल स्पर्श बाउंड्री लाईनला, आणि पहिल्या चेंडूवर हर्ष होईल. संघाच्या खात्यामध्ये धावा आल्या 4. वेल बिगन इज हाफ डन. क्रिकेटमध्ये कोणत्याही व्याख्येला माफी नाही मित्रांनो, कारण क्रिकेटला भरती ओहोटीचा शाप आहे. कधी कोणता चेंडू आम्हाला विजयाच्या आशा पल्लवित करेल आणि कोणता चेंडू कधी आम्हाला अपयशाच्या छायेमध्ये घेऊन जाईल हे सांगता येत नाही. क्रिकेट इज अन ॲक्सिडेंट. क्रिकेट हा एका अपघातासारखा असतो. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज तयार हेमंत सोकांडे. क्रिकेटचा क्लास. पुन्हा एकदा फटका मात्र फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, कोणतीही चुकी नाही. सेकंड बॉलवर यावेळेस मात्र शिट्ट्यांचा आवाज, टाळ्यांचा आवाज, पिपाण्या वाजतायत. एव्हरीथिंग सर्व काही पाहायला मिळेल, कारण बाद झालाय बाली भागरे. मी तर म्हणेन बाली भागरेला बाद करून हा सामना जवळपास अस्पष्टरित्या विजय पाहायला मिळतोय NP स्पोर्ट्स शहापूर संघाचा. कारण एक खेळाडू आहे बाली भागरे, ही कोणत्याही मॅचला जे ब्लॅक अँड व्हाईट जाईल त्या ब्लॅक अँड व्हाईटला कलरफुल करण्याचं काम बाली भागरेच्या माध्यमातून सातत्याने आम्ही आजपर्यंत बघितलेलं आहे. बाली भागरे बॅक टू द डगआउट. निराश पावले नाही आणि निश्चितच आशाळभूत नजरेने खेळाडू कक्षाकडे जाताना मिस टायमिंग स्ट्रोक म्हणून म्हटलं जातं. प्रॉपर टाईम मिडल अप करू शकला नाही, बॅटची एज लागली गेली. आणि झेल सुद्धा चांगल्या प्रकारे पकडलाय अजित फळडेने. आज मात्र अजित फळडे या मॅचमध्ये हिरो ठरतो की काय अशी चिन्हे यावेळेस पाहायला मिळतील, कारण बॅटिंगमध्ये दमखम दाखवलं आणि पुन्हा एकदा शतरक्षणामध्ये हजर जबाबीपणा. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील क्रिकेटच्या पटलावर राजा व्हायचं असेल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये जबाबदारीचा वजीर असणं गरजेचं आहे, आणि हाच वजीर ठरतोय अजित फळडे. क्रिकेटची व्याख्या या ठिकाणी पूर्ण केली. टेक द कॅच अँड ओन द मॅच. आणि यावेळेस मात्र बाली भागरेला बाद केलं. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला. नवीन बॅट्समन मैदानात आलाय योगेश. वंडरफुल, सक्सेसफुल, पॉवरफुल. पहिलं षटक यावेळेस मात्र यशस्वीरित्या ठरताना बाली भागरेला बाद केलं. बॅट्समन एंटायर इयर योगेश. ही मॅच सहजासहजी आम्हाला सुटणार नाही दोन्ही संघ आम्हाला दाखवताना. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा सफल झाले, जागा बनवली. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने जाईल रुपेश फळडे. फिल्डिंग केली परंतु 2 धावांपासून कोणत्या प्रकारची सुटका नाही. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावफलक थोडं सजलंय. 6 धावा. प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची गरज. समीकरण ते बनलंय, परंतु याच समीकरणाला डोळ्यासमोर ठेवून ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही हे सांगत असताना ध्येयापर्यंत जाण्यासाठी अनेक प्रकारच्या बॅटिंगची, अनेक प्रकारच्या स्ट्रोक्सची उद्दिष्टे समोर ठेवावी लागतील. यावेळेस जवळपास ओव्हरपिच बॉल म्हणावा लागेल, परंतु बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कॉम्बिनेशन यावेळेस झालं नाही. चेंडू निघून गेला. विकेट किपर सूरज हसरेंच्या हातामध्ये.
निर्धाव चेंडू. ही ताकद आहे कारण अचूक प्रकारे टप्प्याची गोलंदाजी करणारा गोलंदाज जर शहापूर तालुक्याला सापडला असेल तर तो गोलंदाज म्हणजेच हेमंत सोकांडे. मित्रांनो, सोन्याची पारख करण्यासाठी सोनार आणि हिऱ्याची पारख करण्यासाठी जवाहीर असावा लागतो आणि हा हिरा टिपलाय मात्र निलेशजी पाटोळे साहेबांनी. एक चांगला गोलंदाज, चांगला बॅट्समन, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये एन पी स्पोर्ट्सचं अधिराज्य आजपर्यंत यानं गाजवलंय. धर्मसंकटात दुसऱ्या चेंडूच्या या वेळेस मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅट्समन सहजरित्या आपल्या पॉपिंग क्रीजपर्यंत पोहोचला. हा आधार असेल आपल्या बॅट्समनसाठी आणि खऱ्या अर्थाने ही जागा आपली जागा आहे. म्हणून म्हटलं की काय, घर असावं घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिसे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. आणि या भिंतीचा एक आधार पाहायला मिळतोय एन पी स्पोर्ट्सच्या माध्यमातून हेमंत सोकांडे. हा हिरा टिपलाय निलेशजी पाटोळे साहेबांनी, कारण दरवर्षी आपल्याला हाच खेळाडू दुसऱ्या संघामध्ये खेळताना दिसायचा, परंतु या 2020-21 मध्ये निश्चितच गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट पिच बॉल होता, थोडी बाउन्स होताना यावेळेस पाहायला मिळाला. निश्चितच जिथे जिथे कौशल्याचा विजय होतो ना तिथे मात्र मेहनत कमी आणि फायदा जास्त. चांगली गोलंदाजी, मास्टर माइंड गोलंदाजी, थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय गोलंदाज हेमंत सोकांडे याचा, कारण एक महत्त्वपूर्ण विकेट ती सुद्धा बाली भागरेची. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 8 धावा. सुरुवात तर कमी धावांनी पाहायला मिळाली, हलकीची सुरुवात, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटवर विश्वास ठेवणं जरा कठीण झालंय कारण क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, आमच्या डोळ्यांवरचा विश्वास उडतो. क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी बघायला मिळतात की आमच्या कानांवरचा विश्वास मिळतो. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी बोलायला मिळतात की आमच्या माईकवरचा विश्वास उडतो. या ठिकाणी आमच्यासोबत साथी समालोचक निखिल वाकळे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करेल. शहापूरची क्रीडा नगरी म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं महाकुंभ, क्रिकेटचा रणसंग्राम आणि हे वॉरियर्स आपले योद्धे क्रिकेटचे या ठिकाणी दमखम दाखवताना. पहिली इनिंग्स आपण बघितली, तब्बल 64 धावा 65 धावांची गरज असताना पहिलं षटक मार्गस्थ झालं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाची धावसंख्या ती 1 बाद फक्त आणि फक्त 8 धावा. मंडाटरी पॉवर प्ले, कंपल्सरी नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षण आणि या सर्कलच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा विक्रम मी तर म्हणेन आजपर्यंत आमच्या नजरेतून एक खेळाडू गेलाय. द ब्रँड ऑफ महाराष्ट्र कृष्णा लक्ष्मण सातपुते, जास्तीत जास्त धावा काढण्याचा विक्रम त्याच्यावर आहे. निश्चितच पूर्णपणे बंधनकारक क्षेत्ररक्षण जर असेल ना तर 2 फिल्डर आम्हाला पाहायला मिळतील आउटफील्डमध्ये. एक काऊ कॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि एक लॉंग ऑफला. 8 धावा स्कोरबोर्डवर. क्षेत्ररक्षण सजलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल गोलंदाज भरत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी अराउंड द विकेटने गोलंदाजी करेल. यावेळी शॉर्ट पिच बॉल पूल केलाय, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. आत्ता मात्र कॅन्डी नावाचं वादळ शमवलं. कॅन्डीमध्ये खूप मोठी क्षमता, अनेक वर्षापासूनचा क्रिकेटचा अनुभव, कारण कॅन्डी आजपर्यंत आम्हाला सांगत होता एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वश्रेष्ठ गुरु असेल तो म्हणजे अनुभव. परंतु हाच अनुभवी बॅट्समन आशाळभूत नजरेने स्वतःच्या कामगिरीवर नाराज मान खाली घालून पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाकडे वळालाय. कारण कॅन्डीची विकेट एवढी इम्पॉर्टंट होती या जल्लोषावरून पाहायला मिळालं. कॅन्डी बॅक टू द डगआउट. बॅटिंग दिसली नाही ना. शॉर्ट पिच बॉलला तुम्ही आउट होता. बेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित बेताल स्वामी चषक 2020-21 चांगली सुरुवात भरतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू फेकला, शॉर्ट पिच बॉल पडल्यानंतर थोडा स्पिन झाला.
कारण स्विंग अँड स्पिन याच्यामध्ये थोडा फरक पाहायला मिळतो. हवेमध्ये चेंडू स्विंग होतो आणि पडल्यानंतर चेंडू थोडा स्पिन होतो. टेनिसचा बॉल आहे, थोडासा जुना होत चाललाय. पहिले षटक आपण बघितलं, हेमंत सोकांडेच्या माध्यमातून फिंगर मोड करून गोलंदाजी करतोय आणि भरत सुद्धा त्या स्टाईलने गोलंदाजी करतोय. लेग ब्रेक. ऑस्ट्रेलियन प्लेयर्स शेन वॉर्न इज द वन ऑफ द बेस्ट लेग ब्रेक बॉलर्स इन द क्रिकेट हिस्ट्री. क्रिकेटच्या जगतामध्ये लेग ब्रेक बॉल फेकणारा गोलंदाज जर असेल तर मात्र ऑस्ट्रेलियन प्लेयर शेन वॉर्न. यावेळेस सूर सापडला, लेंथ बॉल होता, फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आला. चांगली फील्ड या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू फेकी सुद्धा चांगली होते. केवळ एक धाव. स्ट्राइक रोटेट केली गेली, परंतु नीरज स्पोर्ट्स आसनगांव सिंगल डबल से काम नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला आपको बहुत अच्छी तरह से जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है. संघर्षाचं मैदान जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही ना तोपर्यंत सोडायचं नसतं. हे नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला सांगावं लागेल. खूप मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. दशरथ खुपसे नावाचा एक बॅट्समन खेळाडू कक्षामध्ये बसलाय. तदनंतर मात्र निखिलला लवकर पाठवलंय. चांगली बॅटिंग ऑर्डर या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, ना कद बडा ना पद बडा, मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. योग्य वेळेला योग्य गोष्ट क्रिकेटमध्ये घडणं अपेक्षित असेल. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ क्रिकेटमध्ये पुन्हा येणार नाही ना, म्हणून ही आलेली संधी आहे. या संधीचं सोनं करून आपल्या संघाला सातत्याने उंचीवर ठेवणं हे चांगल्या बॅट्समनचं काम योग्य वेळेला करावं लागेल. नेक्स्ट मॅच एस एकता मंजिरी आणि कल्याण. नेक्स्ट बॉल. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. गॅपमधून चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेशकडे ती ताकद आहे. अशा प्रकारचे स्ट्रोक योगेशच्या बॅटमध्ये अजून अनेक प्रकारे बघितलेले आहेत. एखादी किल्ला लढवणारा बॅट्समन जर कोण असेल तर मात्र योगेश. याला थांबावं लागेल. टीट फॉर टॅट, ॲक्शन रिॲक्शन, दॅट्स कॉल बूमरँग. आणि त्या पद्धतीने बॅटिंग यावेळेस करावी लागेल. तेव्हा मात्र ही मॅच बॅलन्स राहील. अन्यथा या मॅचचं अस्तित्व धोक्यात गेलं म्हणून समजा. कारण चांगली बॉलिंग ऑर्डर यावेळेस पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळलंय हेमंत सोकांडेने. 8 धावा खर्च केल्यात. त्यानंतर मात्र भरत मेंडेटरी पॉवर प्ले. आपण जर बघितलं तर बॅटचा फ्लो खूप चांगला, परंतु बॅटचा फ्लो किती ताकदीचा आहे याला जरी महत्त्व असलं तरी प्रॉपर कनेक्टिव्हिटी होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे असणारा मोबाईल किती लाखाचा आहे हे महत्त्वाचं नाही, त्याच्यामध्ये सिम कार्ड आणि त्याच्यामध्ये रिचार्ज असणं गरजेचं आहे. बॅट्समन यावेळेस पाहायला मिळेल योगेश. फटका चांगला आहे. फ्लाइट शॉट. चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. धमाका. धडाकेबाज. योगेशने दाखवलं दमकम. यस, आय कॅन डू इट. निश्चितच कोणी आम्हाला विचारू नये हु आर यू. प्रत्येकानं आम्हाला विचारलं पाहिजे हाऊ आर यू. फोटो तर कोणीही काढतो, इमेज बनवायला थोडा वेळ जातो आणि यावेळेस मात्र स्वतःचा ब्रँड क्रिकेटचा क्लास दाखवताना योगेश. षटकार आला. 6 धावा. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलक सजलंय. 19 रन्स आफ्टर दी 2 बॉल्स. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर लागल्या. निश्चितच अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला 46 धावांची गरज. समालोचन कक्षामध्ये अनेक भूमिका असतात माणसाच्या जीवनामध्ये. आज मात्र कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतील सुजय भगत. धावा 19 धावफलकावर. 18 चेंडू 46 धावांची गरज. सुजय भगतचं कौतुक केलं जाईल. क्रिकेटचं एवढं वेड आहे की कामामध्ये सातत्याने बदल असतो त्यांच्या आणि निश्चित कामावर सुट्टीसुद्धा मिळते. क्रिकेटसाठी वेगळे काही कारण सांगत असतात आणि त्यांच्या असणाऱ्या सुट्ट्यासुद्धा त्या क्रिकेटमध्ये घालवतात. क्रिकेटचं वेड प्रत्येकाला गोड. द गेम ऑफ इमोशन्स. आमचे नरेश ढोमे सर आहेत पुण्यावाले समालोचक, ते सुद्धा म्हणतात क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. आमच्या सगळ्या भावना क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत आणि निश्चितच याच भावनांचा उद्रेक होऊ नये, आम्ही अपमानित होऊ नये यासाठी क्रिकेटचा सन्मान करा. लिव्ह क्रिकेट आणि लाईव्ह क्रिकेट ही व्याख्या यावेळेस मात्र कंप्लीट करावी लागेल नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज. राईट आर्म वरती विकेट्स. रुपेश यावेळेस परफेक्ट यॉर्कर. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू फेकला गेला. आय थिंक चेंडू बॅटला ब्रश करून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगला डॉली कॅच यावेळेस पाहायला मिळाला. सुरेख झेल पकडला जातोय. आता मात्र नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या समुद्राच्या मध्ये असणारी नाव किनाऱ्यावर नेण्यासाठी जो कोण नाविक असेल ना तो म्हणजेच अर्जुन बांगर.
धावसंख्या अस्थिरावले, विकेट तर गेल्या, धाबा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 19 धावा. मॅच मी तर म्हणेन अजून बॅलन्स आहे. याचं कारण आहे अर्जुन बांगर अनेक रेकॉर्ड्स आणि त्या रेकॉर्ड्सला ब्रेक करण्याचं काम या बॅट्समननं केलेलं आहे. अर्जुन बांगर नॉन स्ट्राईक एंडवर आपण बघाल योगेशच्या बॅटमधनं अजूनपर्यंत 2 मोठे फटके लागलेत. त्यांनी सुद्धा दिशा स्पष्ट केले. सांगत असताना दे धक्का इरादा पक्का, करावा लागेल आज नाही तो कभी नाही आणि करावंच लागेल. डू ऑर डाय नॉकआउट मॅचेस ज्या ज्या वेळा खेळल्या जातात ना त्यावेळा मात्र नो रिटेक, गेलेली वेळ येणार नाही, ही वेळ आहे. इट्स टाइम चेंज द टाइम. मुकेशजी गायकर वेलकम इयर आपण आलात. आणि एक चेहरा पाहायला मिळेल कल्पेश जाधव. परवा पुण्याचा प्रवास केला, अर्थातच आंबेगावमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला, क्रिकेटचा क्लास दाखवला आणि पुन्हा शहापूरमध्ये दाखल. मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयार. यावेळेस लेंथ बॉलचं रूपांतर लोअर फुलटॉसमध्ये झालं होतं. सरळ बॅटने खेळला. डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्वतः हेमंत सोकांडे. एक खेळाडू संजीवनी प्रदान करणारे खेळाडू आम्हाला अनेक संघामध्ये पाहायला मिळतात आणि निश्चितच एक संजीवनी प्रदान करणारा खेळाडू म्हणजे हेमंत सोकांडे. गोलंदाज तयार रुपेश फरडे, परंतु स्ट्रायकिंगवर बॅट्समन आहे क्रिकेटच्या दुनियेतील राजा माणूस. फुलटॉस बॉल परफेक्ट मिडल अप करू शकले, चेंडू निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश मडके सरांनी प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा, परंतु चेंडूला वेग जर बघितला तर वेगाने चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आल्या. हे फटके बघायला गेले तर नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला विजयाचं कारण ठरू शकतात, परंतु टाकले जाणारे निर्धाव चेंडू एनपी स्पोर्ट्स संघाला सातत्याने विजयाचा सुगंध दरवळून देतील. मॅच आहे मित्रांनो, अजूनही बॅलन्स आहे, कारण या मॅचचा निकाल यायचा बाकी आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही ना तोपर्यंत मॅच संपत नाही. कारण एक वेळ आम्ही आमच्या श्वासावर विश्वास ठेवू परंतु क्रिकेटवर विश्वास ठेवणार नाही. 24 धावा धावफलकावर. यावेळेस सफल झाले होते, स्वतःची जागा बदलून फ्रंटफूटवर येऊन ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न केला. टेनिस क्रिकेटच्या .inच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा अनेक देशांच्या पर्यंत पोहोचली जाते. धाबा आहेत स्कोरबोर्डवर 24 धावा, 24 रन्स बनवायचे आहेत 65. 14 चेंडू आणि 41 धावांचं हे समीकरण बनलंय. टाकल्या जाणाऱ्या निर्धाव चेंडूच्या सरनिशी हे संकट थोडंसं वाढत चाललंय. निश्चितच हात खोलावे लागतील. आता मात्र प्रत्येक बॅट्समनच्या बॅटला क्रिकेटची षटकार चौकारांची व्याख्या आणि बाराखडी शिकवावी लागेल. ओव्हरपिच बॉल स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू निघून जाईल का? एलिव्हेशन नो डिस्टन्स. अप्रतिम शेल. क्रिकेटमध्ये तुमच्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षण ही महत्त्वाची भूमिका तुमच्या विजयाचं कारण ठरू शकते. निश्चितच फटका सजवला होता चांगल्या पद्धतीने. यावेळेस मात्र मिडल अप करू शकले होते. एलिव्हेशन होतं चेंडूला, परंतु डिस्टन्स मात्र चेंडू गाठू शकला नाही, बाउंड्री क्लिअर करू शकला नाही. योगेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन इंटायर दशरथ कुपसे. दशरथ कुपसेचं एक वैशिष्ट्य आहे निखिल सर, सराव करताना सुद्धा फक्त षटकारच मारतो आणि निश्चितच त्याच सरावाचा समन्वय ज्या ज्या वेळा मैदानामध्ये लागला जातो ना त्या त्यावेळेला दशरथ कुपसे आक्रमकता हा त्याचा स्वभाव बनला जातो. परंतु या मॅचमध्ये आक्रमक व्हावं लागेल. वेळ निघून चालली आहे आणि वेळ निघून ज्या ज्या वेळा जाते त्या त्या वेळा उरतो फक्त मनामध्ये पश्चाताप. ही पश्चातापाची भाषा अनुकूलतेकडे न्यायची असेल तर मात्र अर्जुन बांगर आणि दशरथ कुपसे या दोघांना या मॅचला किनाऱ्यावर नेऊन ठेवावं लागेल. आत्ता मात्र धर्मसंकटात आहे. कोण अवतार घेईल? हे 2 बॅट्समन म्हणजे आपल्या संघाच्या खात्यामध्ये असणारे 2 हिरे आहेत. चमकावं लागेल. स्ट्रायकिंगवर बॅट्समन अर्जुन बांगर. फुल टॉस बॉल. ही संधी होती. आमचे प्रमोद शेडगे सर म्हणतात ना जीवनामध्ये आनंदाचा क्षण अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील एक रन आणि फुल टॉस बॉल हा वाया जाऊ द्यायचा नाहीये. कारण मी तर म्हणेन हा बॉल म्हणजे ब्रेड अँड बटर बॉल. ही संधी असेल, ही मेजवानी असेल, हा नाश्ता असेल. निश्चितच चेंडू निघून गेला. षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाची धावसंख्या धावपलकावर आम्हाला पुन्हा एकदा राहुल साळवे दाखवत असताना 25 धावा आणि अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 3 मोठे स्ट्रोक मारावे लागतील तेव्हा मात्र ही मॅच बनेल. अन्यथा नीरज स्पोर्ट्स आजचा उगवणारा सूर्य लवकरच मावळतीकडे जातोय की काय ही चिन्हे या मॅचमध्ये पाहायला मिळतात. थोडी चर्चा, थोडी टीम मीटिंग, आपल्या विचारांची आदान प्रदान या मॅचमध्ये एनपी स्पोर्ट्स शहापूर संघ करताना. 12 चेंडू 40 धावा खूप मोठं आव्हान. परंतु भिवंडीच्या क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं झालं तर 12 चेंडू आणि 7 षटकार मारायचे आहेत म्हणजे 5 चेंडू एक्स्ट्रा आहेत षटकारांसाठी. ही भाषा करावी लागेल. 12 चेंडू 40 धावा.
नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक मंजिरी मुरबाड आणि कल्याण ग्रामीण. कर्णधार आपल्याला कॉलिंग करतोय, नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी चाललेल्या मॅचचं विश्लेषण करूया. पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजाचा चेहरा आम्हाला समोर पाहायला मिळेल, भरत भोईर, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं आणि याच दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न केला होता. एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. पुन्हा एकदा गोलंदाज भरत तयार. आजचा दिवस म्हणजे दुग्ध शर्करेचा योग. ग्रामीण ओपनच्या मॅचेस आणि त्यामध्ये आमचे विजयभाई भगत साहेब या मॅचचा आनंद घेताना. भरत तयार, अराउंड द विकेटने गोलंदाजी. यावेळेस थोडासा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. निश्चितच इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका तर फसला. इनफिल्डमध्ये विशाल मोर्गे क्षेत्ररक्षण करतोय. केवळ एक धाव. आत्ता मात्र टाकल्या जाणाऱ्या निर्धाव चेंडूंशी या मॅचवर असणारं विजयाचं संकट नीरज स्पोर्ट्स आसनगाव कोणत्या पद्धतीने हाताळेल ही जबाबदारी पेलेल का? कारण मित्रांनो, जबाबदारी हे सगळ्यात मोठं आयुर्वेदिक टॉनिक आहे. जो खेळाडू पेईल ना तो आयुष्यभर थकणार नाही. ही जबाबदारी घ्यावी लागेल. बॅट्समन अर्जुन बांगर, 19 बॉल आणि अजूनही 39 रन्सची गरज असेल ती नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. जी स्टार्टअप हवी होती, जो सुरुवात हवी होती, ती मात्र नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाकडनं आम्हाला पाहायला मिळालं नाही. म्हणून की काय, या मॅचमध्ये या षटकामध्ये बॅकफुटवर पाहायला मिळतोय नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल ती नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. भरत भोईर गोलंदाजी मार्गावर तयार. एक फिरकी गोलंदाज आहे. जर गोलंदाज तुमच्याकडे जर अचूक टप्पा असेल ना, तर तुम्ही देश नाही तर जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर तुम्ही तुमचं अधिराज्य गाजू शकता. अचूक टप्प्याची गोलंदाजी. स्ट्रायकिंगवर बॅट्समन अर्जुन बांगर. यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू फेकलाय. ना घर का ना घाट का अशी अवस्था पाहायला मिळाली. दशरथ कुपसेच्या माध्यमातून एक अनोखं चित्र पाहायला मिळत आहे. निश्चितच वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. जगद्गुरु तुकोबारायाने आम्हाला सांगितलं, आम्ही चालत असताना आमच्या समोर पक्षी आले पाहिजे, प्राणी आले पाहिजे, हे आमचं जगणं असावं. या मॅचमध्ये एक पक्षी यावेळेस उडताना पाहायला मिळाला, परंतु दशरथ कुपसे स्वतःच्या कामगिरीवर नाराज निघाले. शर्यत थोडी अपूर्ण पडली. आत्ता मात्र अर्जुन बांगरला सांगावं लागेल, मी अजून जिंकलो नाही, कारण ही शर्यत अजून बाकी आहे. ही शर्यत अजून संपली नाही. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 39 धावांची गरज. नेक्स्ट मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. सिद्धिविनायक मंजिरी मुरबाड आणि कल्याण ग्रामीण. एका बाजूला कैलाश बाबरे तर दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर. एका बाजूला मुरबाड तर दुसऱ्या बाजूला कल्याण. आणि खऱ्या अर्थानं याचं कारण बनलंय, ते कारण म्हणजेच वेताळ स्वामी मित्र मंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020-21. अर्जुन बांगर, आपण जर ही मॅच जिंकवली, हा सामना फिनिश केला, तर गणेशजी चाबरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित केलंय. आपण 3 चेंडू भरतच्या गोलंदाजीचे बघितले. अतिशय क्वालिटीचे चेंडू फेकले गेले. याला म्हणतात इकॉनॉमिकल बॉलिंग आणि याला म्हणतात कलात्मक गोलंदाजी. अर्जुन बांगरच्या बॅटमधनं ब्लास्ट होतो, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम यूज 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 सिक्सर. 6 धाबा. या धाबा म्हणजे या संपूर्ण मॅचला कलाटणी. 6 धावा आल्या. धावफलक सजलंय 32 धावांनी. बनवायच्या आहेत 65, म्हणजे अजूनही जवळपास 33 धावांची गरज. जवळपास या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू अजून या षटकामध्ये शिल्लक आणि शेवटचं षटक कोणाकडे असेल ते मात्र जबाबदारीचं षटक असेल. परंतु अर्जुन बांगर जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत मी म्हणेन ही मॅच बॅलन्स आहे. 8 चेंडू 33 धावा. अर्जुन बांगर स्ट्रायकिंगवर तयार. 33 धावांची गरज. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. दिशा दिली गेली. मिडल अप करू शकले. चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नजाकत, ताकद, ताकदीचा वापर. चेंडूने केली हवाई 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 सफर. 6 धावा. बॅक टू बॅक बॅक टू बॅक. दुसरा षटकार. अजूनही 27 धावा या विजयासाठी असतील. 7 चेंडू 27 धावा. हा चेंडू मात्र भरतला आपल्या सगळ्या क्रिकेटमधील प्रत्येक दिवस आठवून टाकावा लागेल, कारण समोर बॅट्समन आहे अर्जुन बांगर. 2 फटके तर लागलेत
आणि आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. अर्जुन बांगर, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, हु विल विन दिस मॅच आय डोंट नो, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज. मॅच कोण जिंकेल आम्हाला माहीत नाही, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच येईल याचं कारण आहे अनेक प्रकारचे बॅट्समन आणि बॅटिंग ऑर्डर खूप मोठी असणारा संघ म्हणजेच नीरज स्पोर्ट्स आसनगाव. अर्जुन बांगर जबाबदारी घेतली, आतापर्यंत पेलतोय, परंतु हीच जबाबदारी यशाचं शिखर गाठून देईल का. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल. ज्या ज्या वेळा ओव्हरपिच बॉल फेकले जातात ना, बॅट जर आडवी केली तर मात्र मिडलअप होऊ शकत नाही. शेवटचा चेंडू यावेळेस निर्धाव, आणि याच निर्धाव चेंडूने षटकाची सांगता केली गेली. शेवटचं षटक मार्गस्थ असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा हव्या असतील विजयासाठी नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला. 27 6 चेंडू 27 धावा आम्ही चेस होताना बघितलेले आहेत. मुस्तफा शेख नावाच्या गोलंदाजाला हेमंत सोकांडे नावाच्या वादळानं 6 चेंडूमध्ये 5 षटकार मारले होते SPL 2018-19. हीच पुनरावृत्ती बॅट्समन अमोल घरत आणि बॅट्समन अर्जुन बांगरच्या माध्यमातून होईल का. आपला भूतकाळ आठवून आम्हाला आनंद व्हायचा असेल तर वर्तमान तेवढ्या ताकदीचा असायला हवा. याचसाठी केलाय अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि हाच शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आजच्या दिवसामध्ये ही उद्दिष्टे समोर ठेवून अनेक ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक बॅट्समन, प्रत्येक बॉलर्स, अष्टपैलू खेळाडू, सगळ्या वॉरियर्सचे हे युद्ध चालू आहे. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. ही लढाई आहे, हे बॅटल आहे, हे बॅटल रंगणार यात शंका नाही. 6 चेंडू 27 धावांची गरज. अंतिम निर्णयात्मक क्रुशल मोमेंट आणि एक गोलंदाजीचा चेहरा पाहायला मिळेल. आय थिंक रोशनला गोलंदाजी करावी लागेल. याच रोशनच्या विरोधात खेळत असताना गोटेकर संघाला वाफे संघाला 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना श्रावण डोंगरे नावाच्या बॅट्समननं 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले होते. गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवर तयार. 6 चेंडू 27 धावांची गरज. समोर डावखुऱ्याचा बॅट्समन आहे अमोल घरत. लेफ्ट हँड बॅट्समन विस्फोटक असतात हे वेगळे सांगायची गरज नाही. आम्ही बघितलंय सुमित ढेकळेला, आम्ही बघितलं इजाज कुरेशीला, आम्ही बघितलं शहापूर तालुक्यातील डावखुऱ्याचा बॅट्समन कैलाश भाडेला, आणि आम्ही आज मात्र या मॅचमध्ये बघतोय डावखुऱ्याचा बॅट्समन अमोल घरत. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फेस करावा लागेल अमोलला. 6 चेंडू 27 धावा कठीण आव्हान आहे, कारण 2 डॉट बॉल जर टाकले तर मात्र NP स्पोर्ट्स संघ विजयाचा शिलेदार होईल, विजयाचा हकदार होईल. हे मॅच कोण जिंकेल. चला तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज रोशन. यावेळेस शॉट ऑफ गुड लेंथ, फटका मिस टायमिंग स्ट्रोक फसलाय आणि त्यावेळेस जेल मात्र सुटला. जास्त फरक पडणार नाही मी तर म्हणेन, कारण एकच सिंगल काढली आणि स्ट्राईक मात्र ठेवतोय बॅट्समन अर्जुन बांगर. कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढले, कारण यापूर्वीच्या षटकामध्ये जर बघितलं तर भरतच्या 4थ्या आणि 5व्या चेंडूवर 2 मोठे स्ट्रोक लागले गेले. 12 धावा घेतल्या गेल्या 2 चेंडूवर, आणि आता मात्र समीकरण बनलंय 5 चेंडू आणि 26 धावा. 4 मोठे स्ट्रोक्स जर लागले तर मात्र नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघ विजयी. मित्रांनो, क्रिकेट हा जर तरचा खेळ नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये भूतकाळाला महत्त्व नाही, क्रिकेटमध्ये भविष्य काळाला महत्त्व नाही. क्रिकेटमध्ये महत्त्व आहे ते वर्तमान काळाला, आणि याच वर्तमानातील संपूर्ण मॅचमधली चाललेली क्रिया हा मॅचचा आउटपुट दाखवत असतो. 5 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल फेस करावा लागेल अर्जुन बांगरला. 5 चेंडू 26 धावा. मनामध्ये दडपण, काळजाची स्पंदनं वाढली. और पिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच, घुटना टेक तमाशा देख. मला वाटतंय अर्जुन बांगरला लई सापडले, लईमध्ये दिसतोय. चांगला फटका सजवला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर. 6 धावा आल्या. आत्ता मात्र गोलंदाजाची दशाकडे जाताना केवळ एका वेलांटीचा फरक, दिशा आणि दशा. वेलांटी सापडली नाही तर दशा होते. लाईन अँड लेंथ परफेक्ट जर सापडली नाही तर अर्जुन बांगर हा संपूर्ण शहापूर तालुका, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, आणि यूट्यूबच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला, भारत देशाला, आखादी देशांना सुद्धा माहिती आहे की अर्जुन बांगर कोण आहे. आणि याचं उत्तर देताना अर्जुन बांगर. 6 धावा आल्या. आत्ता मात्र चेंडू शिल्लक असतील. आम्हाला राहुल शेळके आम्हाला सांगतील 4, आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 4 चेंडू 20 धावा. अर्जुन बांगर आपल्या संघाला डोकेदुखी ठरतोय हे मात्र निलेशजी पाटोळे यांना माहिती आहे. अर्जुन बांगरमध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि जिज्ञासा सुद्धा आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. लेग ब्रेक बॉल यावेळेस पाहायला मिळाला. उडवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक राजेश मडके. कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. जो बॅट्समन आपल्या संघाला सातत्याने टाळ्या आणि शिट्यांचा आवाज करून
विजयाचं स्वप्न दाखवत होता, त्याच स्वप्नातून जागा केला या बॅट्समन अर्जुन बांगर. निश्चितच मला वाटतं लॉंग ऑफ आणि जवळपास डीप कव्हरच्या मधून चेंडू त्याला काढायचा होता, परंतु फटका फसला. अर्जुन बांगर, एक मोठा मासा गळाला लागला. बॅट्समन अर्जुन बांगर बॅक टू दी डगआउट. नवीन बॅट्समन मैदानात आलाय, परंतु 3 चेंडू आणि 20 धावा. आत्ता मात्र हा सामना शक्याकडून अशक्याकडे जाताना, कारण वेळ निघून गेली. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्या पुन्हा क्रिकेटमध्ये येणार नाही. ही वेळ होती, ही संधी होती, संधीचं सोनं झालं नाही. उर्वरित 3 चेंडू आणि 20 धावा. नवीन बॅट्समन आम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंगवर. रोशन, एक चांगला चेंडू फेकला गेला. शेवटच्या मोमेंटला हलक्या हाताने चेंडू फेकला, फिंगर मोड केले गेले, खांद्याचा वापर केला गेला, अचूक टप्पा फेकला. चेंडू पडल्यानंतर थोडा लेग ब्रेक होताना, यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये टर्न झाला. क्या बात आहे, ही ताकद गोलंदाज रोशनची आहे. मी तर सामन्याची आठवण करून देईल. वाफे संघाच्या विरोधात खेळत होता हा गोलंदाजी करत होता. 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना, पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार लागले असताना सातत्याने बदल हा निसर्गाचा नियम आणि तोच इम्प्रोव्हायझेशन त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळाला. आणि जवळपास प्रतिस्पर्धी संघानं मॅच ती जिंकली गेली. याचं कारण अफलातून, अतुलनीय, विश्वसनीय, दर्जेदार प्रकारची गोलंदाजी, मॅग्निफिशियंट, मास्टर माइंड असणारी गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाली. आणि या मॅचमध्ये सुद्धा 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना, जवळपास दुसऱ्या चेंडूवर षटकार लागला असताना अर्जुन बांगरची बॅटिंग त्याला माहिती आहे आणि त्याच पद्धतीने चांगला चेंडू फेकला गेला. अर्जुन बांगरला बाद केला आणि जवळपास हा सामना विजयाचा शंखनाद सातत्याने घुमत असताना चेंडू पडल्यानंतर स्पिन होतो. निश्चितच यावेळेस टप्पा थोडा बाजूला पडला गेला. आउट ऑफ द लेग स्टंप्स. लेफ्ट हँड बॅट्समन अमोलच्या विरोधात फेकत असताना बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. गोलंदाज रोशन नावाप्रमाणे चमकला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक जबाबदारी कशी पेलावी हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आम्हाला निखिल सरांनी सांगितला. की शेवटच्या क्षणापर्यंत हात तुटला तरी लढत राहणं हे वॉरियर्सचं काम आहे. म्हणून की काय योद्धे त्यांना संबोधलं जातं. आपण जिंकलात NP स्पोर्ट्स, निलेशजी पाटोळे. नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी नीरज स्पोर्ट्स आसनगाव कौतुक केलं जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपलं सुद्धा कौतुक. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020. थोड्या वेळापुरता मी आपली रजा घेतो. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करून पुढे एकदा मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेल आमचे यजमान ॲज अ गेस्ट कॉमेंटेटर्स निखिल वाकळे. थँक्यू सो मच.